यानंतरची बातमी आहे मनोज जरांगे पाटील यांच्या संदर्भातील। मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सुरू आहे आणि मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आजचा चौथा दिवस आहे। मनोज जरांगे आपल्या मागणीवरती ठाम आहेत। वैभवी देशमुख, धनंजय देशमुख हे आंतरवालीमध्ये आलेले आहेत। त्यांनी एक दिवस या ठिकाणी ते उपोषण करणार आहेत। वैभवी देशमुखला अश्रू अनावर झालेले आहेत। संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर मस्याजोगचे काही ग्रामस्थही अंतरवाली सराटीमध्ये आलेले आहेत। मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी ते अंतरवाली सराटीमध्ये आलेले आहेत। मस्याजोगचे काही ग्रामस्थ मनोज जरांगे पाटील यांची भेट घेण्यासाठी आता पोहोचलेले आहेत। वैभवी देशमुख, संतोष देशमुख यांची कन्या आहे ती देखील आलेली आहे। धनंजय देशमुख देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि मस्याजोगचे जे ग्रामस्थ आहेत ते देखील या ठिकाणी आले आहेत। आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घ्या। विजय चिडे आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत। विजय, आज ज्या पद्धतीने मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण आहे, मस्याजोगचे ग्रामस्थ देखील आजच्या उपोषणाला या सहभागी झालेले आहेत। त्यांनी देखील पाठिंबा दिलेला आहे। एक दिवसाचं उपोषण असणार आहे। वैभवी देशमुख देखील आता ह्या उपोषणामध्ये सहभागी झाले आहेत। विजय, नक्कीच त्याचे जर पाहिलं त्या ठिकाणी जे आहे ते मस्याजोगचे ग्रामस्थ आणि संतोष देशमुख यांची कन्या जी आहे ती वैभवी देशमुख या ठिकाणी आलेली आहे आणि मनोज जरांगे पाटील या सकाळपासून जर पाहिलं गेलं तर त्यांना उठता येत नव्हतं, त्यामुळे त्रास असल्याने मनोज जरांगे पाटील सकाळपासून उठत होते। मात्र आता वैभवी देशमुख ही मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी आलेले आहे आणि थोड्याच वेळात ती उपस्थितामध्ये देखील सहभागी असत आहे। संतोष देशमुख यांचा मुलगा देखील यांच्यासोबत आहे आणि सध्या जर पाहिलं गेलं तर वैभवी देशमुख जे आहे ते देखील भावनिक झालेले पाहायला मिळत आहे आणि त्याच्या भेटीसाठी आलेल्या मस्याजोगचे ग्रामस्थ जे आहे ते देखील आता या ठिकाणी भावनिक झाले। आपल्याला चित्र जे आहे ते आता कॅमेऱ्यासमोर आपल्याला दिसत आहे। त्याचे कारण वैभवी देखील जे आहे ते जरांगे पाटलांशी चर्चा करत होती आणि चर्चा देखील तिला अश्रू जे आहे ते अनावर झाले आपल्याला पाहायला मिळत आणि संतोष देशमुख यांचा मुलगा देखील या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा चौथा दिवस आहे आणि या चौथ्या दिवशी मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती जी आहे ती अत्यंत खालावली आपल्याला पाहायला मिळत आहे। कारण जरांगे पाटील यांना जे आहे ते व्यवस्थित बसता येत नसेल आपल्याला दिसून येत आहे आणि त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांना जो आहे तो त्रास होत आहे। मात्र वैभवी देशमुख आल्यानंतर मनोज जरांगे पाटील हे आता उठून बसल्याचं पाहायला मिळत आहे। मात्र बसताना त्यांना अत्यंत वेदना आणि त्रास होत असल्याचं आपल्याला दृश्यामध्ये जे आहे ते दिसत आहे आणि सध्या वैभवी देशमुख जे आहे ते जरांगे पाटील यांची भेटी आहे आणि संतोष देशमुख यांची चिरंजीव देखील त्यांच्यासोबत त्या ठिकाणी बसलेले आहे। जरांगे पाटील यांनी त्यांच्या डोक्यावर हात देखील ठेवल्याचा चित्र जे आहे ते आपल्या समोर येत आहे। कारण मनोज जरांगे पाटील यांना जो आहे तो त्रास अत्यंत होत असल्याचं पाहायला जात आहे आणि आज सकाळपासून जर पाहिलं गेलं तर धनंजय देशमुख जे आहे ते देखील कालपासून मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरती ते देखील अमर उपोषणाला जे आहे ते सहभागी झाले आपल्याला पाहायला जात आहे। दिवसीय उपोषण जे आहे ते देशमुख कुटुंबाने करताना आपल्याला पाहायला मिळालं। सध्या तरी जरांगे पाटील यांची प्रकृती जी आहे ती धक्कादायक आहे। त्यांच्यासोबत बसलेले सामूहिक उपोषणामध्ये अनेक जणांची प्रकृती जी आहे त्या देखील आता खालावलेल्या आहे। तर 8 जणांना आता जालना इथे शासकीय रुग्णालयात उपचारासाठी देखील आणि अनेक जणांची प्रकृती जी आहे त्या देखील खालवत जात असेल त्यांना प्राथमिक उपचार घेण्याची विनंती जरांगे पाटील यांनी केलेली आहे। मात्र सध्या जर पाहायला गेलं तर जरांगे पाटलांची प्रकृती जी आहे ती खालवल्याची पाहायला मिळत आणि त्यांना व्यवस्थित बसता येत नसल्याने त्यांना त्रास आणि पोटामध्ये वेदना होत असल्याचं त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे। त्यामुळे आता जरांगे पाटील जे आहे ते बोलण्यात टाळत आहे। मात्र वैभवी देशमुख आणि त्यांच्यासोबत असणारे सगळे जे आहेत ते कुठेतरी भावनिक झाल्याचं पाहायला मिळत आणि जरांगे पाटलाला उपोषण करताना पाहतात त्यांना वैभवीची जे आहे ते अश्रू अनावर झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। विजय, मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खालावलेली आहे। डॉक्टरांनी याबाबतची काय माहिती दिली आहे आणि सरकारमधील कोणी नेत्याने त्यांची भेट घेतलेली आहे का, विचारपूस केलेली आहे का? देशमुख कुटुंबीय तर आपल्याला ह्या दृश्यांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत, मस्याजोगचे ग्रामस्थ देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत। मात्र सरकारमधील कोणी व्यक्ती त्यांची विचारपूस करण्यासाठी आत्तापर्यंत ह्या ठिकाणी पोहोचलंय का? वैद्यकीय टीम जी आहे ती वेळोवेळी तपासणी करत आहे। मात्र उपचार घेण्याची त्यांना अत्यंत गरज असल्याचं जे आहे ते आरोग्य अधिकारी पण सांगत आहे। मात्र जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत उपोषण उपचार घेणार नसल्याची भूमिका जरांगे पाटलांनी घेतली आहे। त्यामुळे जरांगे पाटील जे आहे ते उपचार घेण्यास देखील त्यांनी टाळलेलं आहे। त्यामुळे जरांगे पाटलांची प्रकृती जी आहे ती खालवत आहे। मात्र सध्या जर पाहिलं गेलं तर या बाबतीत जे आहे सरकारकडून जरांगे पाटलांची अधिकृतरित्या जी आहे ती भेटीसाठी कोणी आलेलं नाही। मात्र तहसीलदारांनी या बाबतीत निवेदन देखील दिलेलं आहे। जरांगे पाटलाला उपोषणची करू नका अशी विनंती जी आहे ती तहसीलदारांच्या नेतृत्वाने पाहिजे। मात्र प्रशासनाकडून कोणतेही शिष्टमंडळ जे आहे ते आतापर्यंत जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी आलेलं नाही। अगदी आणि जर पाहिलं तर काल सरकारमधील कोणीही व्यक्ती अजून मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला आलेले नाहीत। मात्र मस्याजोगचे ग्रामस्थ धनंजय देशमुख आणि स्वतः वैभवी देशमुख हे देखील अंतरवाली सराटीमध्ये पोहोचलेले आहेत। आजचं एक दिवसाचं त्यांचं उपोषण असणार आहे। मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला त्यांनी पाठिंबा दिलेला आहे आणि ते सहभागी झालेले आहेत। धन्यवाद विजय, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। बातमी संदर्भातले अपडेट वेळोवेळी जाणून घेऊ।